मोदींशी संवाद साधणार आहेत। पश्चिम आशियातील युद्ध आणि त्याचे भारतावर होणारे परिणाम या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ही अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे। संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे। सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांशी ते संवाद साधतील आणि ज्या राज्यांना एलपीजी गॅसचा तुटवडा अधिक भासतोय त्या राज्यांशीही पंतप्रधान मोदी संवाद साधतील। मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत पुरवठा साखळी, ऊर्जा उत्पादनांची सुरक्षा आणि विदेशात असलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता या विषयावर चर्चा केली जाईल। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती आव्हानात्मक असताना भारतातील सर्व राज्य आणि केंद्र यांच्यात योग्य समन्वय राखून टीम इंडिया या भावनेला अधिक महत्त्व देण्यासाठी पंतप्रधान मोदी संध्याकाळी ही बैठक घेणार आहेत। जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपत्कालीन परिस्थिती आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्याच्या विषयावरही यावेळी चर्चा होण्याचीही शक्यता आहे। मंत्री नरहरी झिरवाळांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना पक्षाकडून अभय देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा घेतला जाणार नाही। दरवेळी आरोप झाले की राजीनामा द्यावा हे काही योग्य नाही अशी भूमिका पक्षातल्या काही वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे। त्यामुळे व्हिडिओ प्रकरणात नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। मंत्री नरहरी झिरवाळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली। मला नरहरी झिरवाळ यांचा फोन आला होता, त्यानंतर मी त्यांना व्हिडिओबाबत तक्रार द्यायला सांगितली आहे। काही चुकीचं असल्यास आम्ही कारवाई करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तर या व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासली गेली पाहिजे असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे। मी त्यांना ॲडवाईस केलेलं आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी। या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल आणि एकूणच जी काही इमर्जिंग परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता काय आहे ती पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू। मागच्या काळात जी घटना घडली त्याचं पूर्ण चौकशी झाली, त्याच्यामध्ये कुठेही झिरवाळांपर्यंत संबंध गेला नाही। आता जी घटना आहे, जे काही व्हिडिओ समोर आले ते गंभीर आहेत, त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते जर सत्य असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईलच। खरातसोबत फोटो असणाऱ्यांचा सहभाग तपासला जाणार आणि कारवाई केली जाणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। खरात प्रकरणात कोणालाही सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। तर खरात प्रकरणात अजून FIR होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। काही जणांची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर आलंय, तर खरात प्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्यांवर कारवाई होणार असं मुख्यमंत्री म्हणाले। त्यांच्यासोबत कोणाचे फोटो येतात, कोणाचे व्हिडिओज येतात, याच्यावरनं आपल्याला या सगळ्या गोष्टी डिटर्मिन करता येणार नाही। फोटो आणि व्हिडिओज आलेल्यांचा सहभाग आहे का हे महत्त्वाचं आहे आणि तो सहभाग कोणाचा असेल तर कारवाई होईल। या प्रकरणामध्ये कोणालाच सोडण्याचं कारण नाही आहे। अतिशय डीप आम्ही जातो, अनेक नवीन गोष्टी लक्षात येत आहेत। अजून काही FIR येत्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे। काही विक्टिम्स अजून पुढे येत आहेत, काही महिला पुढे येत आहेत। याच्या व्यतिरिक्त काही लोक आर्थिक फसवणूक झाली म्हणून देखील पुढे येत आहेत, त्यांचेही FIR हे लवकरच आपल्याला पाहायला मिळतील। या प्रकरणामध्ये ज्या दुर्दैवी महिला विक्टिम आहेत त्यांचे व्हिडिओ हे काही लोकांनी सोशल मीडिया साईटवर अपलोड केले आहेत। ते आम्ही आता त्या ठिकाणी सोशल मीडिया साईटवरनं हटवले आहेत, पण ज्या लोकांनी अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडिया साईटवर अपलोड केले असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल।
नाशिकमधील भोंदू अशोक खरातने पोलिसांच्या तपासात केलेल्या अजब दाव्याने आता नव्या चर्चांना उधाण आलंय. तरी काय म्हटले बघा, माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला, तसंच ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले, अशी प्रतिक्रिया भोंदू खरातने पोलिसांच्या तपासात दिल्याची माहिती समोर आली आहे. तसंच महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग होता, कुणावरही मी जबरदस्ती केलेली नाही, असा अजब दावाही खरातने केला. तसंच यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार, असं भोंदू खरातने पोलिसांच्या तपासात म्हटल्याचं समोर आलंय. दुसरीकडे भोंदू खरातचा पोलीस कोठडीतही मंत्रजप सुरू होता, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. आता भोंदू खरातने त्याचा जो तपास सुरू आहे त्या तपासात अजब दावा केला. त्यांनी काय म्हटलं बघा, माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला, ज्यांचं भलं केलं तेच माझ्यावर उलटले, माझ्या महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग होता. भयानक आहे बघा. मी कोणावरही जबरदस्ती केलेली नाही, यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार. भोंदू अशोक खरातचा पोलीस कोठडीत देखील मंत्रजप सुरू असल्याचं कळतंय. आता हा अशोक खरात जो आहे तो ईडीच्या रडारवरती आल्याची माहिती समोर आली आहे. ईडी, फॉरेक्स आणि कस्टमच्या रडारवरती आता भोंदू बाबा आलेला आहे. कोट्यवधींच्या व्यवहारांची कागदपत्र ईडीकडे पाठवण्याची तयारी असल्याची माहिती आहे. भोंदू अशोक खरातचे विदेश दौरे आणि चलन व्यवहारांची सखोल चौकशी होणार आहे. 21 देशांमधील दौऱ्याचा खर्च या संदर्भात आता फॉरेक्स अँगल ही तपासात घेतला जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान तुर्कस्तानसह विदेशातून आणलेल्या साहित्यावर कस्टम ड्युटी का भरली की नाही याची चौकशी सुरू आहे. आणि दरम्यान आर्थिक व्यवहारांमुळे केंद्रीय तपास यंत्रणा ही तपासात सक्रिय झालेल्या आहे. नाशिक नगरमध्ये भोंदूच्या 52 मालमत्ता असल्याची माहिती आहे. एकूणच बनावट खडे, रत्न आणि एल्विश हनी या संदर्भातून कमावण्यात आलेला पैसा हा तपासाच्या कक्षेत आला. त्यामुळे खरातच्या ईडी चौकशीतून काय धक्कादायक खुलासे समोर येणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे.